नाहीये. किती बोलता तुम्ही? दम नाही लागत? तुम्ही ना एक उपकार करा माझ्यावर, मला समजवत जाऊ नका. मी समद्यांचं बोलणं ऐकल, माझ्या वैऱ्यांचं बी ऐकल मी, आणि वरच्या जातींच्या लोकांचं बी. बस तुमच्या लाडक्या भीमचं बोलणं नाही ऐकू शकत. अजून काही? आणि ती आरती त्या डेव्हिडच्या माणसाची काळजी घेईल तर चांगलं आहे ना. फक्त तुम्ही हे ध्यानात ठेवा की कोणी येऊन मला हे बोलू नका की जिजाबाई आता यांच्यासाठी बी जेवण बनव. जिजाबाई, मुद्दा जेवणाचा नाही हाय. मुद्दा ह्यो हाय का तुझ्या डोळ्यात ह्यो स्वार्थीपणाचा पडदा आहे ना, त्याला काढून टाक आता. जोपर्यंत हा पडदा निघणार नाही तोवर तुला काय बी सरळ सरळ दिसणार नाही. आणि यात ना नम्या ना भीम तुझी मदत करू शकतो. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेव, उशीर होऊ देऊ नकस. आनंद भाऊ, ताई, मी तुम्हासनी हे बोलायला नाही आले का तुम्ही तिथे चौकीत का नाही आले. आणि मला ह्याचा काही राग बी नाहीये. मला फक्त हे म्हणायचंय का तुम्हा दोघांना काय झालं तर नाहीये ना. कुठल्या गोष्टीला घेऊन तुम्ही नाराज तर नाहीये ना. का मग आमच्या समद्यांकडनं काही चुकलं तर नाही ना. तुझं कमवणं जेवढं गरजेचं तेवढंच माझंही कमवणं गरजेचं आहे. माझी तब्येत खराब होत चालली आहे. डॉक्टर बोलत आहेत माझी औषधं महाग झाली आहेत. आपण भीम आणि रमाच्या अजिबात विरोधात नाही, फक्त आपल्या गरजा वेगळ्या आहेत. त्यासनी हे अजिबात सांगू नको. काहीतरी बोला तुम्ही दोघं. बघ रमा, भीमची पद्धत मला अजिबात नाही समजत, पण मला आणि लक्ष्मीला आमच्या परीनं जगायचं आहे. 2 वळीत सरळ उत्तर, जा आणि भीमला जाऊन सांग. दादा, असं काय बोलताय तुम्ही? रमा, हे बघ, आम्हाला असं बोलणं चांगलं नाही वाटत आहे. ठीक आहे, आता तू जा जा. लक्ष्मी, मी कधी विचार पण केला नव्हता की मी रमा सोबत मी तिच्याशी असं बोलन. किती वाईट वाटलं असेल तिला. लक्ष्मी, विचार तर म्या बी केला नव्हता असा का म्या भीमचा साथ नाही देणार आणि वरून त्याच्याबद्दल असं बोलणार. पण काय हरकत नाही लक्ष्मी, ही गोष्ट म्या भीमकडनंच शिकली आहे. जे बरोबर वाटतं ना तेच करत राहिलं पाहिजे आणि तेच करत आहे. डेव्हिडचाच माणूस त्याच्या विरोधात साक्ष देईल तर त्याला अटक नक्कीच होईल. मी आता जाऊन बोलणं करतो. काही वेळातच डेव्हिड तुरुंगात असेल. धामणे साहेब, मला असं वाटतंय की ह्यावेळी डेव्हिडला शिक्षा देण्याऐवजी गरजेचं हे आहे की त्यांच्याकडून ते स्वीकार करून घेणं की ते ह्या मुलाचे बाप आहेत आणि आरतीजींना त्यांची बायको होण्याचा हक्कही मिळेल.
काय झालं तुम्हाला? हा, मी ही लढाई डेव्हिडशी बदला घ्यायला किंवा कुठल्या उद्देशाने नाही केलं. मला तर स्वतःच्या मुलाला हक्क द्यायचा होता, त्याच्या वडिलांचं नाव द्यायचं होतं. पण आता त्याचे वडीलच आता कैद होतील. माहित नाही या लढाईचा काय परिणाम होईल, काय मिळेल आणि काय निसटून जाईल. यामुळेच तर म्हणतात की आपल्या लोकांसोबतची लढाई खूप अवघड असते. प्रत्येक लढाई फक्त शत्रूसोबतच नसते. म्हणूनच सांगतो, या लढाईत केवळ विजय होत नाही तर खूप काही गमवावं देखील लागतं. म्हणून जर कोणाला तुम्ही आपलं मानत असाल तर त्याच्याशी लढायला कठोर बनावं लागतं, जिद्दीने लढावं पण लागतं. त्याचबरोबर ही देखील आशा धरावी लागते की लवकरात लवकर ह्या लढाईचा उत्तम तोडगा निघावा, ज्यात सगळ्यांचं भलं असेल. बरोबर बोलतायत धामणे साहेब. बघा आरतीजी, ह्या लढाईत तुमचे 2 पात्र आहेत. एक ती स्त्री जिला डेव्हिड कडून धोका मिळालाय आणि एक ती स्त्री जी आता आई होणार आहे. एकीला अन्यायाच्या विरोधात लढायचंय आणि दुसरीला आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन करायचंय. आता या दोन्ही गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतील आरतीजी. मी प्रयत्न करेन. की आपल्या लोकांसोबतची लढाई खूप अवघड असते. म्हणूनच सांगतो, या लढाईत केवळ विजय होत नाही तर खूप काही गमवावं देखील लागतं. म्हणूनच जर कोणाला तुम्ही आपलं मानत असाल तर त्याच्याशी लढायला कठोर व्हावं लागतं. ह्या लढाईत तुमचे 2 पात्र आहेत. एक ती स्त्री जिला डेव्हिड कडून धोका मिळालाय आणि एक ती स्त्री जी आता आई होणार आहे. एकीला अन्यायाच्या विरोधात लढायचंय आणि दुसरीला आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन करायचंय. आता या दोन्ही गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतील आरतीजी. हे घ्या, हे पिऊन घ्या. तुमचा त्रास जरा कमी होईल. कमी होईल? कमी नाही होणार. अरे ही तर नवीन प्रकारची दुःखाची सुरुवात आहे. जो कोणी भीम आणि रामाच्या संपर्कामध्ये आला त्याचं आयुष्य तर बरबाद होणारच. अरे आलंच तर म्हणतात की आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्या ना. चांगला आपलं या मोठ्या अधिकाराच्या हाताखाली काम करत होता, मजेत आयुष्य जगत होता. आता बघा काय हाल करून इथं आलाय. अरे रागात जर मालकाने 2-4 हाणलीत सुद्धा तर काय काम सोडशील? येडपट कुठचा. काय येडा डोक्याचा. बरोबर केलं. काम करत होते, गुलाम नव्हते. आणि मग वाईट मालकाजवळ काम केलं ना तर कुणी आनंदी नाही राहू शकत. आणि आपण सगळे पैसे का कमवतो, काहीतरी घ्यायलाच ना. होय होय. आता ह्यो तर जन्मभर आनंदी राहणार भीमाच्या प्रवचनामुळे आणि रामाच्या ह्या जडीबुट्टीमुळे. हितेश काका. रमाताई, तू या माणसांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस. हे लोक पण त्याच गैरसमजाचे शिकार आहेत ज्या गैरसमजामुळे मी एवढा रक्तबंबाळ होऊन, मार खाऊन, अपमानित होऊन तिथून निघून आलो. दे औषध दे.
रमाताई, तसं तर मी खूप लहान माणूस आहे. कोण माझं म्हणणं ऐकणार? कोण माझं म्हणणं मान्य करणार? पण तरी सुद्धा मला असं वाटतं माझं बोलणं सगळ्यांनी ऐकावं. आपल्याला त्या गोऱ्यांच्या विरोधात लढायचं, ना की आपल्या देशात राहणाऱ्या खालच्या जातीच्या लोकांच्या विरोधात. अरे आरतीताई, दामनेजींसोबत बोलणं झालं? हो, बोलणं झालं. आणि ते म्हणाले की आता आपल्याकडे जेवढे कागदपत्र आहेत तेवढे पुरेसे आहेत डेव्हिडवर केस करण्यासाठी. हा तर आपला विजय आहे. ही लढाई फक्त जिंकणं किंवा हरणं नाहीये. मी एक निर्णय घेतलाय आणि मला या निर्णयात तुम्हा सगळ्यांची साथ हवी, सगळ्यांची. कसला निर्णय आरती? हेच की मला वाटतंय की माझं मूल सुद्धा एक सामान्य मुलासारखं जन्म घेऊ, वडिलांचं नाव मिळावं. ही लढाई वेगळी आहे. बाकी ज्या ज्या इतर आया आपल्या मुलांसाठी करतात ते सगळं काही आपण मिळून माझ्या मुलासाठी करूयात. एकदम बरोबर निर्णय घेतला आरतीजी. मी खुश तर नाहीये, पण माझ्या मुलाच्या भल्यासाठी मला असं वाटतं की आज संध्याकाळी आपण सगळे मिळून आनंद साजरा करूया. माझी ओट भरणी व्हावी, मी आई होण्याची भावना जगू. लय झालं. ए शोभा, या पोरला इथं पळवून लाव. इथं इंग्रजी अधिकाऱ्यांसोबत भांडत होती. हा मित्र आधीपासून घाबरून आहे. माहित नाही केव्हा आम्हाला त्या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या हातनं मारावं लागेल आणि हिला आनंद साजरा करायचा आहे. अरे आजूबाजूच्या समाजाला कळलं तर काय माहित पडेल? हेच एका लगीन न झालेल्या पोरीचं डोहाळे जेवण आहे. अरे आपल्या नावाची आबरू जाईल आणि दुसरी लोक वाईट वंगाळ बोलतील ते वेगळंच. ज्याला जी प्रतिक्रिया द्यायची आहे ते देऊ दे. काय फरक पडतो? ज्याला जे बोलायचं आहे ते बोल. अरे आपण आपल्या चाळीत आपल्या मर्जीने काही करू बी शकत नाही. माझी संमती आहे आरतीच्या या निर्णयाला. तिला तिच्या पोराला जन्म द्यायचा आहे, चांगलं सांभाळायचंय तिला, तर सांभाळू का द्यायचं नाही? वय चांगलं सांभाळल्यानं हे पाप कमी होऊन जाईल ना? काही बी पाप नाहीये. हो, आणि जर आरतीजी आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू इच्छितात तर तो अधिकार आहे त्यांचा. आरतीजी, ह्या निर्णयात तर मी तुमच्या सोबत आहे. निघा या चाळीतनं. ज्याला जे करायचंय ते करा. तुमच्यामध्ये एवढी कुणाची हिंमत आहे? त्यांनी या आणि आरतीला बाहेर काढून दाखवा. अगं शोभा, गप्प बस. भांडण करायची एवढी काय गरज आहे? ज्याला आरतीच्या डोहाळ जेवणात भाग घ्यायचा असेल तो घेल, आणि ज्याला भाग घ्यायचा नसेल तो नाही घेऊ दे. म्या तर आरतीच्या ह्या डोहाळ जेवणात आरती संग हाय. मी बी तुमच्या सोबत आहे. मी अभि
बी संघ हाय. आणि आम्ही बी संघ आहे. आणि आम्ही बी. मी पण सोबत आहे. आम्ही संघ नाही आहे. आम्ही सोबत नाही आहे. आनंद तू आणि लक्ष्मी काय झालं पाहिजे? हे बघा, काय झालं पाहिजे आणि काय नाही झालं पाहिजे हे समज तुम्ही लोक बघा. मला काम शोधायला जायचंय. आणि आरतीताई, आम्हाला माफ करा. आज संध्याकाळच्या ह्या जेवणासाठी आम्ही नाही येऊ शकत. पण का लक्ष्मी? बस नाही होऊ शकत. लक्ष्मी, तू काम शोधायला जा. थांब लक्ष्मी. आनंद, तुमच्या दोघांच्या डोक्यात काय चाललंय? आणि विचारल्यावर कोणी उत्तर पण देत नाहीये. प्रत्येक गोष्टीत वेगळा राहण्याचा निर्णय घेत असा का? कशासाठी? लक्ष्मी, तुला बोललो ना, तू काम शोधायला जा. आनंद दादा, मला असं वाटतंय की आपल्याला बोलण्याची गरज आहे. त्याची काय गरज नाही भीम. रमासंग बोलणं झालं होतं, लक्ष्मीचं बी झालं होतं. रमालाच विचार. खरं तर आता मला घरात लय काम आहे. येतो मी. असं आहे का, आनंदनी लक्ष्मीला आपली साथ नसेल द्यायची तर काही बी हरकत नाही. पर आम्ही समदे संघ आहे आणि आपण जितकी बी लोक संघ आहोत तेवढी लोक संघ मिळून करूया. आणि ज्यांना साथ द्यायची नसेल तो नाही देव. जो विरोधी आहे त्यांनी फक्त लांबून बघायचं. आरती, पोरी, तू बरोबर निर्णय घेतला. आम्ही समजे तुझ्या सोबत आहोत. डेव्हिड सर, तुम्हाला माहिती आहे काय झाले? काय झालं? कशाला ओरडतो? ओरडण्यासारखीच गोष्ट आहे सर. तुमचा तो माणूस पलटला. तो पलटू बिनबोडाचा चंबू जाऊन भीमच्या त्या चाळीत बसला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ते लोक काय करतायत? अहो, ते लोक आरतीला होणाऱ्या बाळाचा आनंद साजरा करत आहेत. माहिती आहे तुम्हाला? आनंद करू दे, त्याला आनंद साजरा करू दे. अरे, आनंद तर नरोत्तम, तो माझा माणूस भीमरावच्या चाळीत गेला आहे. यामुळे माझ्यापेक्षा तुला जास्त दुःख झालं पाहिजे. मला? तो माझ्या इथे काम करण्याच्या आधी तो तुझ्या जातीतला माणूस होता. तुझ्या जातीचा, मोठी जात. तो माझी नोकरी सोडून गेला आहे, पण तो तुझी जात पण सोडून गेला. त्यावर विचार कर. डेव्हिड सर, सर, तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल. कुठे? पोलीस चौकीत. सर,
तुम्हाला अरेस्ट करण्याची वॉरंट आहे माझ्याकडे.